नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीबद्दल ठाणे विभाग या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। काही महत्त्वाची माहिती सुद्धा तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे मित्रांनो। त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। आणि मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, जेणेकरून वनरक्षक भरती संदर्भात तसेच सर्व सेवा करत असताना येणारे सर्व छोटे मोठे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो। त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो सर्वप्रथम बघा, वनरक्षक भरती 2023 नाशिक विभाग लेखी परीक्षेचे मार्क आणि ग्राउंडचे मार्क टोटल करून गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे मित्रांनो। त्यानंतर चंद्रपूरची सुद्धा यामध्ये गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चेक करू शकता। मित्रांनो हे चेक करण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी ड्रीम जॉब महाराष्ट्र हे सर्च करून सुद्धा आपण जॉईन करू शकता। तसेच मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता। त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघू शकता ठाणे विभाग डहाणू या ठिकाणी शुद्धीपत्रक आलेले आहे। हे सुरुवातीचे दोन महत्त्वाचे आहेत, पण मित्रांनो यानंतर बघू शकता 3 नंबरचा पॉईंट, जे उमेदवार दिनांक 27/1/2024 पासून काही वैध कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी श्री लोहाना महाजन समाज हॉल, गांधी रोड, पारनाका, डहाणू येथे दिनांक 10/2/2024 ते 12/2/2024 म्हणजे मित्रांनो 10 ते 12 या तारखेमध्ये तुम्ही 2 वाजता उपस्थित राहायचं आहे। जे उमेदवार ठरवून दिलेल्या दिवशी व वेळेत उपस्थित राहिले नाही त्यांना पुनश्च संधी देण्यात येणार नाही। जे आता ज्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आधी झालेले नाही डहाणू या ठिकाणी, ते या 2 दिवसात त्या ठिकाणी 2 वाजता हजर राहा। तुमचे पुन्हा एकदा तुम्हाला एक संधी म्हणून ही भेटलेली आहे। पण मित्रांनो नंतर 12 तारीख संपल्यानंतर तुम्हाला कोणतीही संधी या ठिकाणी भेटणार नाही मित्रांनो त्यांच्याकडून, कारण 15 तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे अशी माहिती आपल्याला भेटलेली आहे। मित्रांनो ही संधी अंतिम असून यानंतर कोणत्याही अर्जावर विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। बघा मित्रांनो या ठिकाणी डहाणूसाठी आहे। पण मित्रांनो हे याप्रमाणे ठाणे विभाग सर्व ज्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे ते सर्व असे शुद्धीपत्रक जाहीर करतील। व मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अवेलेबल नाही झाले, त्या ठिकाणी हजर झालेले नसतील तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी संधी भेटेल मित्रांनो। तसेच शहापूर तसेच ठाणे विभाग महिला यांच्यासाठी सुद्धा शक्यतो चान्स आहे की पुन्हा एकदा 10 ते 12 या 2 दिवसात तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुन्हा एकदा संधी देतील, तुम्ही जर आधी हजर झाले नसतील तर। मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आहे, कारण तुम्ही काही कारणास्तव जाऊ शकले नसतील किंवा तुम्ही बदललेली तारीख चेक केली नसेल तर मित्रांनो तुम्हाला ही शेवटची संधी म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आहे मित्रांनो। बाकी यवतमाळ जिल्ह्याची सुद्धा अपात्र यादी सुद्धा या ठिकाणी टाकलेली मित्रांनो। क्वेश्चन सुद्धा टाकण्यात येतात, त्याची एक्सप्लेनेशन सुद्धा भेटते या चॅनलवर। त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। हा चॅनल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना। मित्रांनो अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲडमिन या आयडीवर सुद्धा मेसेज करू शकता किंवा मित्रांनो कमेंट करून सुद्धा सांगू शकता, तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या ठिकाणी भेटेल। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका, मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचं असतं। त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांची 40,000 जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो। हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला 400+ टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत, 200+ टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो 100+ सराव टेस्ट आहे रँकसह। 1500+ स्मार्ट QR कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहे मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकता। मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन त्यांना फक्त जम्बो म्हणा, लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील।